चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराच्या घराच्या मागे असलेल्या पिठाच्या गिरणीतून पैसे वाटप केलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 चे भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडुरंग चिल्लावार हे निवडणुकीत 500 रुपयांच्या नोटा उमेदवारांना वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या संदर्भात निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरेश ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे। अमोल चिल्लावार यांच्या घराच्या मागे असलेल्या गिरणीतून पैसे वाटले जात असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनीही सांगितलंय। व्हिडिओमध्ये चिल्लावार यांच्या हातात 500 रुपयांच्या नोटांचं पुडकं दिसतंय। रकमेचं वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचं आणि ही तक्रार आणि व्हिडिओ आचारसंहिता प्रमुख यांच्याकडे पाठवल्याचं राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर परिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितलंय। भाजपाचे लोक हे 5-5 हजार मतदानाप्रमाणे राजुऱ्यात तो कारभार करेल आणि जो अडाणी म्हणून भाजपाचा उमेदवार त्या ठिकाणी आहे। प्रभाग 4 मध्ये काल आपण बघितलं असेल की अत्यंत चुकीचा असा प्रकार झाला। प्रभाग 4 मध्ये अमोल चिल्लावार म्हणून जे उमेदवार होते त्याचे वडील हे स्वतः 500-500 रुपये मतदारांना नोटा वाटताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि खऱ्या अर्थाने देशाची लोकशाही बळकट करण्याची बाजू आपण दुसऱ्या बाजूने बोलतो आणि दुसऱ्या बाजूने जर का लोकशाहीचा हिरमोड अशा पद्धतीने जर का एखाद्या लोकप्रतिनिधीचे वडील जबाबदार प्रतिनिधी त्या ठिकाणी जर का करत असेल तर खरंच हा लोकशाहीवरती एक कलंक आपल्याला मानायला हरकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.